हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे स्वागत आहे. हॅलो गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि आज आम्ही म्हणजे मी आणि माझी मिस्टर मुलं आपापल्या कामाला बिझी आहेत. तर आम्ही चाललो आहे माझ्या NMJ फॅमिलीमध्ये, कारण आज माझ्या एका मैत्रिणीचा आणि एका मित्राचा बड्डे आहे. तर त्यांचं सेलिब्रेशनसाठी आम्ही एकत्र होणार आहे, गेट टुगेदर होणार आहे. तर खूप एन्जॉय करणार आहोत आम्ही. तर मला असं वाटतं की ती जशी माझी NMJ फॅमिली आहे तशी तुम्ही माझी YT फॅमिली आहे. तर आपण एकत्रच एन्जॉय केलं तो खूप आनंद आहे. तर चला मग आपण जाऊया आपल्या मित्रमैत्रिणींना भेटायला. तर आम्ही फायनली पोचलो आहे त्याच्या बिल्डिंगच्या खाली आणि गाडी पार्क करतो आहे. 4 व्हीलर नाही आणली, आम्ही दोघेच चालू आहे. म्हणजे ट्रॅफिकमध्ये वगैरे बाईकवरून आलो आहे. आणि ही त्याची बिल्डिंग आहे मागे. तर आपण जाऊया त्याच्या घरी. तर मंगेश कुटाळकर साहेबांचे हार्दिक अभिनंदन. हे निवडून आले. कालच आपल्या मुंबईचा आणि महाराष्ट्राचा निकाल लागला. तर तुम्हाला माहीतच असेल काल आपल्या इथे जी आपली निवडणूक झाली होती त्याचा रिझल्ट होता. आणि त्याच्यामध्येच माझ्या मित्राच्याच बिल्डिंगमध्ये हे राहतात, त्याच्यासाठी ही रांगोळी बनवलेली आहे त्यांना अभिनंदन करण्यासाठी, कारण ते निवडून आलेले आहे. आणि खूप असं छान आहे. खाली ग्राउंड फ्लोर हे त्याचं घर, हे त्याची एंट्री. तुमची बायकोच नाही आली आहे. तर आपण एंट्री करतोय आपल्या विजयच्या घरात. आणि इकडे मेघा येऊन अच्छा तिने कामाचा कारभार हातात घेतलेला आहे. लवकरात लवकर जॉईन व्हा. बरं, आमचा बर्थडे बॉय कुठे गेलाय? चिकन आणायला. अरे बापरे. ओके. तर आम्ही आलेलो आहोत. आणि ही बघा आमची परी परी परी. आणि तो गेलाय चिकन आणायला, जो बर्थडे बॉय आहे तो. आणि इकडे आमचा छोटू बाबू आमचा रडतोय. छोटू बाबू आमचा रडतोय. ओके चला. हा नाही हे नॅचरल आहे. नाही घेत ग. तर आपण घरी पोचलोय. आणखीन मी थोड्या वेळामध्ये तुम्हाला घराची टूर करणार आहोत आणि त्याच्याबरोबरची तयारी पण काय काय चालली आहे ते पण दाखवणार आहे. ठीक आहे. तर पूर्ण दिवस राहायचे आमच्यासोबत आणि मज्जा करायची आहे. हॅपी बर्थडे विजय दादा. एक मिनिट चहा प्या. तर आमचे आतिथ्य करण्यासाठी आमचे दादा मग चिकन वगैरे आणायला गेलो होते. आमची सोय ही आहे. असं सामान घेऊन आले. सगळं दिसते का असं बाहेर थोडीशी पिशवी आलेली आहे. आणि त्याला हे जी पिशवीत आहे त्याला टोपात येणार आहे थोड्या वेळात. तर काय म्हणता? आणि बस चाललंय.
घराचं डेकोरेशन दाखवते काय? दाखवायचं आहे म्हटलं, टूर दाखवायची आहे थोडं. तर विजय दादा, तुझं असं छानशी घराची आम्हाला टूर कर. तर पहिली सुरुवात आपण ह्या पेंटिंग पासून करूया. बरं, हे काय आहे? हे वॉलपेपर आहे. अच्छा, वॉलपेपर आहे. मला वाटलं ते स्ट्रक्चर कलर करतात तसं वाटतं. हे वॉलपेपर आहे, वॉलपेपर. ओके, वॉलपेपर आहे. आणि तुला या घरामध्ये बेस्ट असं तुझं आवडतं काय आहे? आवडीने तू असं. हे जास्त खूप डोकं लावून केलंय. ओके, अच्छा. हे खूप मेहनत घेतली. आणि बॉक्स पण. वाव. तो जरा आता वेगळा आम्ही चेंज केलाय. दाखवतो. पण ऍक्च्युली खूप छान आहे. आणि त्याच्यामध्ये हे जे आपण फ्लावर पॉट ठेवलेत ना, हे खूप छान वाटतात ते. हां, वरचं कोण आहे? मला कसं आहे खालचं बोल. येसू थांबवली तर तिला हे झुंबरचं आवड कोणाची आहे? ही सगळी आवड आणि चॉईस ही विजयचीच आहे. त्यांनी सगळं चॉईस करून आणलं. आम्हाला पण ते बघता क्षणी म्हणजे जर आणलं त्यावेळेला खूप आवडलं. नाही, पण ते छान वाटतंय, ते असं आकर्षक वाटतंय. टिपिकल झुंबर नको होतं जे की खाली लटकतं वगैरे. त्याने जागा सिंपल पण आणि एकदम सोबर एवढी घेतली. ओके, मस्त. ते कलर चेंज व्हायला आहे. ओ, तरी सोनू कलर चेंज एलईडी टाईप. हा. वाव वाव, खूप छान. आणखीन तेच इथे मस्तपैकी TV युनिट बनवलेलं आहे. साधं सिंपल मस्त वाटतंय. इकडे छानसं आपलं बांबूचं आर्टिफिशियल असं लावलेलं आहे. बांबूचं झाड फील झालं पाहिजे ना बांबूच्या झाडाचं. या पण झाडाचं घे. असे खूप छान असे पडदे, म्हणजे याची ठेवण, त्याचा कलर कॉम्बिनेशन आणि खूप अशी सजावट छान वाटते. ह्याचं POP पण साधी सिंपल लायटिंगचा जो प्रकार जो बनवला आहे खूप सुंदर असं वाटतं आहे. येस. आणि ही सगळ्यात आकर्षक माझ्यासाठी ही पेंटिंग आहे. पहिला सोफा, बैठक खूप छान. ती पण विजयचीच चॉईस आहे. हां, पण सोफा कम्फर्टेबल आहे. आणि हे मस्तपैकी आपलं कॉर्नर पीस. पण याला फुलं खूप आली आहेत. खूप छान. रात्रीची येतात 6 नंतर. 6 नंतर ओरिजिनल पीस. ओरिजिनल पीस. ही आमची छोटी. येसू हाय कर. तर तिथे आत- इकडे बघ, इकडे बघ. हाय. हो, तर आपण पुढे बघूया. आणि अशा प्रकारे मस्त आपण पुढे जायचं. किचन मेन आपलं पहिला देवारा आलेला आहे. देवारा खूप छान प्रकारे, ही जी जागा होती ना, एक अगदी बाहेरून आलं की राईट साईडला बघितलं की त्या साईडला आपल्याला देवाराची इथे सजावट केलेली दिसती आहे. ते नंतर येणार बघ. खूप छान. आणि हा किचन खूप मस्त प्रशस्त आहे. आता आमचा पसारा, कारण आमची पार्टी होती, आमचं NMJ फॅमिलीचं जेवण वगैरे झालेलं आहे सध्या, त्यामुळे किचनमध्ये पसारा आहे. पण आणि ॲक्च्युली इथे पण एक हा टेबल बनवलेला आहे. हा टेबल, हा ब्रेकफास्ट काउंटर बनवलेला. येस, ब्रेकफास्ट काउंटर. म्हणजे ब्रेकफास्ट इथे करायचा आणि लंच डिनर बाहेर. येस येस. नाही, पण ह्याच्यामुळे ना आपल्याला थोडंसं हे पण वाटतं की अरे हा किचन थोडंसं 2 भाग हा सेपरेट झालेला आहे. तर असं झालं आहे. आणि हा 2 BHK आहे. हा एक बेडरूम. खूप छान. आपण पसारच आहे जरा मुलांचं. नाही, पण बेडरूम तशी मोठीच आहे ही, पण हा, छोटी मुलांचं अशी. आहे. हा मुलांचा. आणि हा 8:30ला या, 9ला या. हा मास्टर बेडरूम आहे. हा मास्टर बेडरूम आहे. खूप छान. वॉलड्रॉप, अटॅच बाथरूम. टॉयलेट बाथरूम आहे. खूप म्हणजे असं छान वाटतंय. आणि इकडे पण एक छान अशी भिंतीमध्ये कपाट केलंय. येस, इकडे पण वॉलपेपर लावलाय.
ओके, असं आमच्या विजयचं सुंदर घर. इकडे एक बाथरूम आहे. तर विजय घर आणि सजवलंही छान. त्याबद्दल मी तुझं नाही पण इंदिराचं कौतुक करेन. कारण सगळं सांभाळायचं जे काम आहे, घर साफसफाई ठेवणं किंवा सांभाळणं, हे सगळं आमची गृहिणी करत असते. आमची होम मिनिस्टर ही पार्टनर आमची परी. तर त्या होम मिनिस्टरचं पहिलं कौतुक आहे. खूप छान इंदिरा, खूप छान प्रकारे तू घर ठेवलंयस आणि सुंदर नीट नेटकं घर वाटतंय. थँक्यू. सेंटर आहे ना इथे सगळं हॉल मध्ये. तर हा मस्त गरम गरम नाश्ता मागवलाय जेवण होईपर्यंत. आणि तो आणला आहे आमच्या वेदूने. तर मस्त पटकन नाश्ता करायचा आणि जेवणाला लागायचं आहे. आम्ही सगळे आले विजयचा बर्थडे सेलिब्रेट करायला. आणि अजून एक ही आपली बर्थडे गर्ल. हॅपी बर्थडे आरू. भूक लागली मला फिरायला. आम्ही ज्योती काय म्हणशील तू? खूप बरं वाटतंय सगळ्यांना भेटून. अगदी मन तृप्त झालं. अजून यायचे मित्र. बरं तुमच्यासाठी ना नाश्ता तयार आहे, नाश्ता करून घ्या. ना भूक लागलीच आहे. आमची ही अशी कंडिशन झालेली आहे. माझी अशी झालेली आहे. ड्रेस वरून सर मी गाऊनवर आली आहे. कारण हन्नाची पद्धत. आणि आम्ही बसणार, आम्ही एन्जॉय करणार. तुझ्या हातचा अगदी चमचमीत नाही, आरू छान बनवते. नाही असं काय नाही. आम्हाला सुगंधाच्या हातचा हवाय. नाही, मी एक सुगंध बनवते आहे. आधी सांगतो तरी चालतं आम्हाला. आपले आमदार जिंकून आले काही टेन्शन नाही. त्यांचे आमदार जिंकून आले पुणे पार्टी देतात. सेलिब्रेशन आहे. चला, NMJची अजून एक आपल्या मेंबरांची एंट्री झालेली आहे. तर स्वागत आहे तुमचं विजय देसाईंच्या घरामध्ये. बरं तुम्ही लेट आलात, त्यासाठी तुम्हाला लेट फी काय आहे माहिती का? मग आणि मिस्टर भाकऱ्या करत होतो सकाळपासून. सकाळ. अरे बापरे, हे असं आहे का? ओके, म्हणजे पार्सल तिकडून आलेलं आहे का? ओ बाबा. ओहो. चला, आमच्या अजून एक मेंबरची एंट्री झालेली आहे. हिरो आलेला आहे पण जेवण अजून रेडी नाहीये. थोडंसं थांबावं लागेल. बाकीचं आहे ना? बाकीचं आहे. वेलकम. थँक्यू. हा मस्तपैकी तांबडा रस्सा तयार झालाय. आणि इकडे आपलं चिकन 65 रेडी होत आहे. हा आहे इकडे आपला जिरा राईस. आणि हे मस्त सुकं चिकन. आणि हा मस्त बनला इकडे आपला, हा बनला आपला पांढरा रस्सा. पार्टी. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, Vijay Baba. Happy birthday to you. May God bless you. May God bless you. Happy birthday to you, Vijay. Happy birthday to you. बर्थडे बॉय आणि ही जी बर्थडे गर्ल आहे त्यासाठी आम्ही जो जेवणाचं जे आपण नियोजन केलं होतं तर जेवण काय आहे ते मी दाखवते तुम्हाला. तर ते आहे आपलं तांबडा रस्सा,
पांढरा रस्सा, जीरा राईस, सुकं मटण, चिकन 65, भाकरी आणि कोशिंबीर लिंबू. तर हे आपल्या विजयदादासाठी आणि आरुताईसाठी आहे. तर आरुताई आणि विजयदादा सांगायचं कसं बनलंय. हां, तर दोघांनी सांगा टेस्ट करून की कसं बनलंय आणि कोणी काय काय बनवलंय त्याचं पण पॉइंट पण द्या. मार्किंग कसं 10 आउट ऑफ द्यायचंय का? 10 आउट ऑफ. पुढच्या वेळी परत ऑर्डर द्यायची का? याचा सर्व मसाला हे आमचे मेघाताईने आणलेला आहे आणि त्याला चांगल्या प्रकारची फोडणी सुगंधा मॅडमनी टाकलेली आहे. फोडणी पण त्यांनी टाकलेली बर, आय एम व्हेरी सॉरी. ती फोडणी पण मेघा मॅडमने टाकलेली आहे आणि त्या ॲज अ ॲडव्होकेट आहेत आणि त्यांना सुगरण 1 नंबरचे आहेत आणि त्यांना वेगवेगळ्या डिशेस बनवण्याचा फार मोठा अनुभव आहे आणि त्या बनवतात आणि स्वतः खातात आणि दुसऱ्यांना पण खाऊ घालतात. हे चिकन 65 आहे. हे आमच्या सुगंधा मॅडमनी बनवलेलं आहे. ते काय ढवळून त्यांनी शेवटी ते आठवून त्याचं 65 बनवलेलं आहे. या भाकऱ्या आहेत ह्या कृष्णा दादाने आणलेल्या आहेत. कृष्णा दादा ते गव्हाचे आहेत की तांदळाचे आहेत? तांदळाचे. ओके. हा जीरा राईस मेघाताईने बनवलेला आहे. हॅलो, फोडणी मी दिलेली आहे. फोडणी सुगंधाताईने दिलाय. ढवळ आहे मेघाताईने. पांढरा रस्सा आहे जो सुगंधाताईने बनवलेला आहे. तांबडा रस्सा आहे तो पण सुगंधाताईने बनवलेला आहे. कोशिंबीर मध्ये अर्चनाचा हात आहे. लिंबू कापण्यामध्ये पण अर्चनाचा हात आहे. आणि तांबड्या आणि पांढऱ्या रस्त्याची स्पेशल फरमाईश ही अर्चना मानगावकरांची होती आणि ती त्यांची इच्छा पूर्ण झालेली आहे. आणि अजून एक गोष्ट, त्यासाठी लागणारे मसाले आणि त्याच्यासाठी लागणारे मेड वगैरे जे आहे ते आम्ही आणलेले आहे. बरं, ओके. तर जरा टेस्ट करा सगळ्या आणि तुम्ही प्लीज आम्हाला सांगा कसं झालंय. मसाला कमी जास्त. हा, हिने सांगितलं, ज्योतीने. आणि सजावट पण आम्ही बनवली आहे. नाही, मेघाची आहे. ओके. हा, कोणाकोणाचं काय कॉम्पिटिशन? ते खातायत. टेस्ट करा सांगितलंय. इंजिनिअरने किचन सोडल्याबद्दल तिचं अभिनंदन. तुझे आभार सांगतो आम्हाला किचन दिल्याबद्दल. फार छान झालेला आहे. 1 नंबरची टेस्ट आहे. असं वाटतंय आपण 5 स्टार हॉटेलमध्ये बसून जेवत आहे. बरं, या ज्या त्यांनी आपल्याला 5 स्टारची जी उपमा दिलेली आहे त्याबद्दल मेघा तुम्ही काय बोलताय. माझं खूप भरलेलं आहे. बरं, त्यासाठी माझी कोणी विचार नाही पण मी सांगू इच्छिते. आता वळूया सुगंधा मॅडमकडे. तर धन्यवाद तुम्हा सर्वांचं. आणखी तुम्हाला हे जेवण आमचा प्रयत्न आवडला त्याबद्दल आम्ही खूप खूप आभारी आहे. भले त्यासाठी आम्हाला असे गाऊनवरती बसावं लागलं तरी हरकत नाही आहे, पण तुम्हाला जेवण वाढलं त्याबद्दल आम्ही खूप आनंदी आहोत. हे फक्त सुगंधा मॅडम बरं का. एन्जॉय करा आणि तुम्ही सुद्धा जेवायला या. आणि ही इंदिराची फरमाईश आहे त्यामुळे इथे खीर बनती आहे आणि ती बनवते आपली अर्चना. मार्चू, तुला खीर अशी ढवळताना कसं वाटतं. एकदम छान वाटतं कारण की तुम्ही ती आवडीने खातात ना सगळेजण. म्हणजे तुला काय म्हणायचं की जेवल्यानंतर असं तिखट चटपटीत झाल्यानंतर काहीतरी पाहिजे ना गोड. शेवट नेहमी गोडच पाहिजे असतं. तर शेवट गोड होण्यासाठी आपला केक पण आहे बरं का. केक कटिंगचा पण आपला प्रोग्राम आहे. तर बनवले ना ह्याच्यात प्रेम असतं ना. हा, तर ते प्रेम असं मस्तपैकी घट्ट 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 आटतंय आणि खूप त्याला असा घट्टपणा येतोय. तर त्यासाठी खिरीसाठी 10 पैकी 10 मार्क. तर जेवून वगैरे एकदम थकल्यानंतर फ्रेश करण्यासाठी आमच्या इंदिराने चहा बनवलाय मस्तपैकी मसालेदार गरमागरम चहा. आणि चायप्रेमी चाय घेत आहेत.
येस. हे बघ आमचं प्रेम चापी मग दुसरं मला किती हावरे आहेत व्हिडिओ मध्ये यायला हावरेपणाच करतात. हे बघ हे बाई ज्योती ते एक नंबर हावरी आणि ही व्हिडिओ घ्यायला हावरेपणा चांगलं छान. तरी आम्ही राहिलो छान. अच्छा कृष्ण तुला पण फुटेज फुटेज चिअर्स. संजू चाय बद्दल चार लाईनी छान आहे मस्त आहे. 2 लाईन अजून 2 लाईन 3 लाईन बस झाले. तर आपण ज्याची वाट बघत होतो ती वेळ आलेली आहे आणि आपण करणार आहोत आता गोड केक कटिंगनी सांगता. तर आपण पटापट जे आपले बर्थडे बॉय अँड बर्थडे गर्ल आहे त्यांच्याकडून आपण केक कटिंग करूया आणि आपल्या कार्यक्रमाचा गोड असा आपण निरोप घ्यायचा आहे. तर चला पटापट केक कटिंग करूया. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर वीरू, हॅपी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू विजय, हैप्पी बर्थडे टू यू आरू, हैप्पी बर्थडे टू बोथ ऑफ, हैप्पी बर्थडे टू यू. जे आमचे NMJ फॅमिलीचे मेंबर आपले इथे आलेले नाही आहे, ज्यांनी हजेरीने लावले त्यांना आपण व्हिडिओ कॉलद्वारा त्यांना आपण शुभेच्छा देण्यासाठी बोलवलेलं आहे. तर तुम्हाला ह्यासाठी तुम्हाला फाईन पण पडणार आहे, ह्याची पण तुम्ही लक्ष द्यायचं आहे. गैरहजेरीचे तुम्हाला मोबदला भरावा लागणार आहे. चला आता घरचा कार्यक्रम म्हटलं आपण काही बोलू शकत नाही. व्हिडिओ काढतेस की व्हिडिओ नाही लावत रे बाबा, नाही लावत. एवढ्या जवळ आलं अचानक असं प्लॅनिंग दोघीने ढकलणार युट्यूबवर फक्त स्वतःचाच टेक घेतात, दुसऱ्यांना कव्हर करा. तर आमचं आपलं बर्थडे सेलिब्रेशन जे होतं आमचं ते झालेलं आहे. आणखी हा केक विजय मला वाटतं फ्रीज मध्ये नेतोय ठेवायला, संपलेला नाही आहे. आम्ही घेऊन जाणार आहोत. हा आता ज्योती मागती आहे, तिला सवय आहे डबे भरून न्यायची. पण तरी पण उरलेलं चिकन हे सगळेजण घेऊन जाणार आहेत, कारण की त्यांना सगळ्यांना ते घरी हवंय. आज आता रात्री आराम करायचा आहे, सगळ्यांना घरी आराम करायचा आहे, त्यामुळे उरलेलं चिकन सगळेजण घरी डब्यात भरून घेऊन जाणार आहेत. आणि घरी जेवण करायला नको आहे. मेन म्हणजे सॉरी बोला, हा एकटाच आहे. कारण याचे कोणी मित्र आलेले नाही, फक्त NMJ मुलं आहेत. ही अशी ही जी आगाऊ मुलं असतात ना तेवढीच आलेली आहेत आणि फक्त ही छोटी बिचारी निरागस मुलांचे मित्र परिवार आलेला नाहीये, तर ती लोक नाहीये. एक मिनिट, मी म्हणत होते हे की या ज्या बापरे बसली असतील यार, तर या ज्या आळशी आहेत त्या दिसत आहेत तुम्हाला, त्यांना खाल्लं 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 आणि आता परत डब्बे भरून पण न्यायचं. आम्ही रात्री जेवणारच नाहीये कारण आळशी आहेत, आळशी आहेत. आमचं जेवण झालं, आमच्या घरातल्याने जेवायला लागेल. ओके, तर मी हे सांगू इच्छिते की मस्त प्रकारे हा आपला
चांगलं सेलिब्रेशन झालेलं आहे. हो मस्त आहे. मस्त झालेलं आहे. ओके एन्जॉय. एन्जॉय. किरण तुला काय म्हणायचं? मी डिरेक्टर आहे, मी कट म्हणणार, तू नाही. तू बोल फक्त. मला कटच बोलायचं. अच्छा हमको सिखा रिया है. मी याला कट करणार आहे. कट हा विषय कट. तर छान प्रकारे आपले सेलिब्रेशन झालेलं आहे. आणखी मस्तपैकी आम्ही एन्जॉय केलेलं आहे एनएनजे फॅमिलीने आमच्या आणि खूप दिवसांनी गेट टुगेदर केलेलं आहे. आणि आपण इथेच आपल्या कार्यक्रमाची सांगता करूया. आणि तुम्हाला आशा करते हा व्हिडिओ नक्कीच आवडेल. तर तुम्ही चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया आपण आपला एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय महाराष्ट्र.